तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये. वेगवान फटका होता आणि अशा वेगवान फटक्याला क्षेत्ररक्षण करणं खूप जिकरीचं असतं. मात्र तारीफ करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची की एका धावेव्यतिरिक्त जास्त काही तिथे गेलेलं नाही आहे. नेहाल आता कैपसाठी या अगोदरचा सामनावीर कैप. ओ काय चेंडू आहे. यष्ट्यांच्या समीपून जाणारा जवळून जाणारा त्रिफलाचीत होता होता वाचले अपील केला जातोय. चला दबाव नाही आहे 95 टाकायचा. जशाच तसे उत्तर तोडीस तोड तारीफ करावी लागेल नेहाल याची की तर नक्कीच दोन्ही पण संघांना एक सूचना असेल की तुम्हाला एखाद्या चेंडूवर बिमर्नोसाठी शंका असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू आहे. मात्र तशी अजून घटना घडली नाही सकाळपासून कोणाचाही बिमार नाही पडलाय. काल मला वाटतं झाली होती अशी घटना. आता मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन राखीव झोनमध्ये. एक धाव. धावसंख्या 2. यतीन स्पोर्ट महापोली हा संघ म्हटला तर एक तगडा संघ आहे. ऑन साइड ला ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते चावे स्पोर्ट चावे संघाचं. दोन्ही संघाला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात जास्त मेहनत करायला लागलेली नाहीये. इतर संघापासून थोडी कमी मेहनत करायला लागलेली आहे. निहाल फुलटॉस चेंडू गॅप मध्ये ढकलता आले नाही. आता मात्र धावचीची संधी आणि बागारी परतावा लागेल आरसीबी याला. नक्कीच नेहमी ते शिवसेनेला पाठिंबा देत असतात आणि शिवसेनेसाठी लढत असतात झगडत असतात.
चावे गावावरून इथे भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपल्या संघाचा सामना सुद्धा चालू आहे. त्यांचा संघ पहिल्याच षटकामध्ये थोडासा अग्रेसर आहे, कारण एका षटकामध्ये फक्त धावा झालेल्या आहेत. त्या प्रतिस्पर्धी संघाच्या 4. विक्रम आता मात्र इथे चाऊक शॉट मारले आहे. एखाद्या व्यतिरिक्त काही नाही. कैप याला स्ट्राईकवर आणण्याचा मनसुबा आहे, कारण कैप याची बॅट इथे मात्र या मैदानामध्ये सध्या तरी तळपळत आहे या खेळपट्टीवर. या आधीच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी केली होती कैप याने. विक्रम दोन्ही खेळाडू विक्रम आणि कैप. उजव्या बाहेर चेंडू पंच जाधव आमच्याकडे वळतायत. अवांतर धावेची खून करतायत. धावसंख्या 6. पुन्हा एकदा विक्रम कैपसाठी फुलटॉस चेंडू भिडकावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू बॅटवर आलेला नाही नीटचा. मिड विकेट डीप मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत आपले 2 धाव पूर्ण केल्या होत्या कैप याने. धावसंख्या 8. जास्तीत जास्त 30+ करण्याचा प्रयत्न असेल. रिव्ह्यू काय झालेलं आहे? पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच आपला निर्णय कळवतील. नॉट आउट. पंचांच्या सहमतीने क्रीज सोडलं होतं चावे संघ. 2 पंच आहेत. एक पंचांच्या सहमतीने क्रीज सोडता येतं. आपण असोसिएशनच्या नियमाने खेळतो. सामना चालू करायचा आहे. विक्रम खूप खूप धन्यवाद. खरोखर चावे स्पोर्ट्स चावे संघाच्या कर्णधाराचे मी मानतोय. त्यांनी लगेच त्यांचा निर्णय स्वीकार केलेला आहे पंचांचा. अशा रीतीने खेळाडू रीती मित्रांनो दाखवली तर कुठलीही स्पर्धा कुठल्याही स्पर्धेत वादविवाद होणार नाही आणि सुरळीतपणे पार पडेल. चावे संघ पंचांच्या सहमतीने हॅलो नो बॉल साठी फक्त रिव्ह्यू आहे. याचं दोन्ही संघाच्या संघनायकांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची. फक्त नो बॉल साठी रिव्ह्यू घेतला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. याचं दोन्ही संघाच्या संघनायकांनी आणि खेळाडूंनी दक्षता घ्यायची. पंचांशी कुठल्याही प्रकारे चर्चा करू नका. फक्त कर्णधार किंवा गोलंदाज हाच पंचांशी चर्चा करू शकतो. स्वयंसेवक 2 स्वयंसेवक जायचे. निर्णय झालेला आहे. हॅलो प्लीज चेअर घेऊन जा. बदागे सर काय आहे नक्की सांगा. टॉस बॉक्स मध्ये बसू नका. लाईव्ह रिव्ह्यू फक्त 9 साठी आहे. घेऊन जा लागेल असेल तर 9 साठी खुर्चीत बसा चालेल. स्टेज बॉक्सवर बसू नका प्लीज. बघतोय. डरतोय महापोली की चावे हे पाहायचं आहे. अशी अतिशय रंगतदार चुरस खेळ आपल्याला पाहावयास मिळत आहे चावे वर्सेस मतीन स्पोर्ट महापोली. विक्रम कैप साठी आता बघूया काय रणनीती आहे कैपची.
लो फुलटॉस चेंडू इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. मिड ऑफच्या वरून चेंडू जातोय. दुसरी धाव अगदी सहज पूर्ण. या दुहेरी धावाने संघाची धावसंख्या होते 10. 3 षटकांचा सामना. दुसरं षटक मार्गस्थ. एक तरी मोठा फटका येणं गरजेचं आहे जर फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार केला तर, आणि निर्धाव येणं गरजेचं आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. राईट मोड विकेटचा मारा पुन्हा एकदा विक्रम. उजव्या एसटीच्या बाहेरील चेंडू पंच आमच्याकडे वळते आहेत आणि अवांतर धावेची खून. धावसंख्या 11. मला वाटते सर दुसरं षटक मार्गस्थ असताना विक्रम याचं धावसंख्या होते 11. उर्वरित चेंडू शिल्लक. नेहाल आणि पहिल्या षटकात चार धावा दिल्या होत्या आणि विक्रम याच्या दुसऱ्या षटकात मला वाटते दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही अतिरिक्त शिल्लक. धावसंख्या होते 11. 1-11 अशी धावसंख्या महापुली मतीन स्पोर्ट संघाची. विक्रम खरोखर चुरशीची गोलंदाजी सर करतोय. फलंदाजी तेवढ्या चांगल्या प्रकारे करतोय विक्रम आणि गोलंदाजीही करतोय. आपल्याला पाहावयास मिळते विक्रमचा पुढचा चेंडू हलक्या हाताने तटवलेला चेंडू यष्टीरक्षक कलेक्ट करतोय पण एक धाव सहजरित्या पूर्ण होते. धावसंख्या होते 12. 1-12 असे धावसंख्या मतीन स्पोर्ट महापुली संघाची. विक्रम याचा दुसऱ्या षटकातील मला वाटते शेवटचा चेंडू शिल्लक असावा. बघूया निर्धाव चेंडू होतोय का. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि 12 धावा जमवतोय महापुली संघ मतीन स्पोर्ट. शेवटचा चेंडू आणि विकेट बहाल होते इम्रानाच्या रूपाने. दुसरी विकेटचं पतन होते आणि इम्रानाची जागा भरून काढण्यासाठी जातोय सागर सागर माझ्या आईचा जागर. मातृदेव भव पितृदेव भव. आपल्याला सर्वांचे परिचित राजूभाऊ चौधरी यांच्या प्रेरणेने हे टुर्नामेंट आयोजित श्री गणेश मित्र मंडळ महाडेपाडा तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना मार्गस्थ असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 12. 2-12 असा मतीन स्पोर्ट महापोली संघाची धावसंख्या. बघूया तिसरं षटक घेऊन येतोय चावे संघाकडनं जितेश मला वाटते जितेश किती धावांपर्यंत मजल रोखतोय. दीपेशचा पहिला चेंडू हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसरी धावाचा प्रयत्न थोडीशी खराब क्षेत्ररक्षण होते आणि सहजरित्या दुसरी धावही पूर्ण होते. धावसंख्या होते 14. 2-14 मतीन स्पोर्ट महापोलीस संघाची धावसंख्या. तिसरा षटक मार्गस्थ असताना जितेश याचा तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू म्हणजे दुसरा चेंडू सामोर जातोय तो कैफ. बघूया कैफ बिग हिटर बॅट्समन कैफ कार्पेटच्या दिशेने चेंडू तटवतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. तेवढंच चांगल्यारित्या क्षेत्ररक्षण आणि नाहक बळी जातोय तो अल्ताफच्या रूपाने. तिसरा गडी बाद होते मापोली संघ मतीन स्पोर्ट संघाचा आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय मापोली संघाकडनं आफान. बघूया किती तुफान आणतोय आणि किती धावांचे मजर राखतोय आफान. धावसंख्या जर आपण बघितली तर फक्त 15 आहे. जर काहीतरी तुम्हाला लढायला ठेवायचं असेल आपल्या गोलंदाजांना तर जेमतेम 25 पुढे जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2 मोठे फटके खेळावे लागतील. 25च्या आतमध्ये जर तुम्हाला धावसंख्या उभारली
तर कुठल्या प्रकारे तुम्हाला त्याचे संरक्षण करणं कठीण जाणार आहे. त्याच्यासाठी आता कैफ याला हिट आउट या गेट आउट मोठ्या फटकेबाजी करणं गरजेचं आहे. उजव्याच्या बाहेर चेंडू यष्टीरक्षक चूक करतोय. व्हाईट बॉल. आता मात्र एक अवांतर पळून काढलेली 1-2 धावा एक्स्ट्राच्या रूपाने मिळत आहेत. धावसंख्या 17. यूट्यूबच्या माध्यमातून स्वर्गीय दिलीपदादा चषकचा भव्य दिव्य आयोजन 17तील तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना मार्गस्थ असताना महापुलीवरचे चावे जिथे एक धाव पूर्ण होणार आहे. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव प्रयत्न तिसऱ्या धावेसाठी बघूया स्ट्राईक मिळते का. 3 धाव पूर्ण. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. चपल अतिशय वेगवान आणि स्ट्राईक सुद्धा कैफकडे आलेली आहे. कदाचित हा चेंडू खूप निर्णायक ठरू शकते. ही घटना खूप निर्णायक ठरू शकते. एक धाव होती तिथे 3 धावा आलेल्या आहेत आणि स्ट्राईक सुद्धा रोटेट झालेले. परिणाम काय होणार आहे या स्ट्राईक रोटेट झालेल्या घटनेचा परिणाम काय होते बघूया. या चेंडूवर आपल्याला समजेल. धावसंख्या 20. चुकीला माफी नाही. नाही माफी चुकीला आणि हा जातो षटकार. एकच राजा इथे जन्मला. जागच्या जागी राहून सुद्धा झेल पकडता आला असता. मात्र ऐत्यावेळी जे क्षेत्ररक्षकाने उडी मारली ना तिथे सारा घोळ झाला आणि चेंडू सीमापार षटकाराने गेला. धावसंख्या मात्र आता पोचतंय 26 वर. आता कुठेतरी येत आहे सामन्यामध्ये ठसन रोमांच. सर एक समीकरण आहे. पकडो पॅच कॅच जीतो मॅच आणि हे समीकरण आता तुटलेलं दिसत आहे. जिथे त्याचा पुढचा चेंडू हवेत तटवला आहे. चेंडू खाली यष्टीरक्षक धावतोय. खूप चांगला प्रयत्न करतोय पण धावा रोखू शकत नाही. झेल सुटतोय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्येत भर धावसंख्या होते 28. 3 बाद 28 अशी धावसंख्या मतीन स्पोर्ट महापोली संघाची आता झाली. लढायला धावसंख्या त्यांना झाली बरोबर. आता जो अंतिम सामनाच्या दिवसातील आहे ना तसा सामना हा होणार आहे असं वाटत होतं या 3 चेंडूंना अगोदर की कुठेतरी चावे हा संघ पुढे आहे. थोडासा अग्रेसर आहे. मात्र आता या 30 स्पोर्टचा महापोली संघ बाजी सोडणार नाहीये. जिद्द सोडणार नाही. धावा झाल्या लढण्यासाठी आणि हा मोठा फटका. आउटफील्ड तिथे थोडीशी खराब. 2 धावा तर नक्कीच मिळणार आहेत. तिसरा धावाचा प्रयत्न होणार आहे पण फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. एकंदरीत 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30 आणि 31 धावांची गरज. 10.33 ची सरासरी. सावेगावचे सरपंच विद्यमान सरपंच बाळू पाटील यांचा सत्कार यथोचित सत्कार होतोय. मी कमलाकर मराठे यांना आमंत्रित करतोय. त्यांनी सावेगावचे सरपंच बाळू पाटील यांचा यथोचित सन्मान करायचे.
अमजद एक डावखोरा तेज तरार गोलंदाज, चांगली गोलंदाजी हाताळताना 31 धावांचं लक्ष आहे. 10.33ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे आणि पॉवर प्लेच्या षटकापासून तुम्हाला सुरुवात तशी करावी लागेल सकारात्मक. अन्यथा तुमच्या इतर येणाऱ्या फलंदाजावर तो दबाव पडणार आहे. पहिल्याच षटकापासून तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, सकारात्मक क्रिकेट खेळावं लागेल. अमजद हो, पुन्हा एकदा यॉर्कर पाटीचा चेंडू. बघा प्रत्युत्तर नाही आहे फलंदाजावर या चेंडूला. कोणता फलंदाज असे या चेंडूवर फटकेबाजी करणार आहे? मापोली संघाचा विचार केला तर फलंदाजीची लाईन सुद्धा मजबूत आहे, त्यानंतर गोलंदाजी तर त्याच्यापेक्षा भेदक आहे. काही सारखे गोलंदाज अजून यायचे बाकी आहेत. पुन्हा एकदा अमजद विक्रमसाठी. विक्रम पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू. इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा आणि चेंडूचा नीटसा संपर्क झालेला आहे. तिन्ही चेंडूंचा जर विचार केला तर तिन्ही चेंडू फलंदाजीची परीक्षा घेणारे हे चेंडू आहेत, कुठल्याही प्रकारे स्वतंत्र नाही. त्यानंतर मात्र प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलत आहे, सरासरी वाढत आहे, इकॉनॉमिकल रेट वाढत आहे. जेव्हा पहिला चेंडू खेळण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा 10.33ची सरासरी होती. तर बघूया 6 चेंडू नंतर काय स्थिती असणार आहे. ओ इथे मात्र विश्राम शॉट आणि क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. असे झेलचित धन्यवाद डीजे, धन्यवाद. खरोखरच स्वर्गीय दिलीपदादा चौधरी यांची उणीव नेहमी या मराठीपाड्यात भासत राहील. तुमच्या आमच्या मनात रुजलेलं वृक्ष असं समजा दिलीपदादांच्या रूपाने. हे वृक्ष असा दिसेनासं झालंय, पण त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्या मनात राहतील. म्हणून ही स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली असते. कोशिंबे गावात स्वर्गीय दिलीपदादांच्या स्मरणातही स्पर्धा असते, हिवाळीत सुद्धा असते आणि मराठवाड्यात असते. सर्वांच्या मनामनात रुजलेले दिलीपदादा सर्वांच्या आठवणीत नेहमीच राहावे म्हणून ही स्पर्धा आयोजित केली असते. आणि ग्रुप ग्रामपंचायत एकच असल्यामुळे खरोखरच हेवा वाटतो त्या माणसाचा. त्या आमच्यामध्येच कुठेतरी आहेत,
त्यांचं मनोबल आम्ही कुठेतरी त्यांच्या टुर्नामेंट्सने व्यक्त करतोय आणि स्पर्धा आयोजित करतोय. अगदी बरोबर आहे. जेव्हा माणूस आपल्यामध्ये नसतो तेव्हा त्याच्या असंख्य आठवणी आपल्या मनामध्ये घर करून असतात. आणि तसेच दिलीप दादा असावे, भले आम्हाला त्यांचा परिचय नाही आहे. इथे मात्र उंच हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत, येतोय का तिथपर्यंत आणि एक अप्रतिम झेल होऊ शकला असता. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळते. काही गोलंदाजी मार्गावर पहिल्या चेंडूवर विकेट मिळवण्यात यश आला होता. मात्र तारीफ करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची. प्रत्येक षटकारासाठी सरपंच बाळूजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक चाव्या संघासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक विद्यमान सरपंच बाळूजी पाटील यांच्याकडनं. पुरेपूर प्रयत्न केला होता अफान याने. आता नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला थ्रो, चांगली फेकी, त्यापेक्षा चांगली रनिंग बिटवीन विकेट. या 2 धावांनी धावसंख्या होते ती 31 धावा करायच्या आहेत. 25 धावा दूर आहे संघ अजूनही. 10 चेंडू 25 धावांची गरज. काही घडू शकते मित्रांनो. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका, सुस्त बसू नका, आळसावू नका, या सामन्याचा आनंद घ्या. कैफ पुन्हा एकदा मोठा फटका. आता क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? आणि आता पोहोचलेला आहे. उत्कृष्ट झेल, क्या बात आहे. चित्रामध्ये इम्रान, पुष्पराज, पुष्पा झुकेगा नहीं साला. मात्र क्रिकेट असं आहे की तुम्हाला झुकवायला लागेल, आणि झुकले नाही तर तुम्हाला असे झेल पकडता येणार नाही. जबरदस्त. आता मोठा फटका लगातार. संधी होती लगातार दुसऱ्यांदा. 1 धाव, धावसंख्या 7. चावे संघासाठी एकीकडे बक्षिसांची खैरात होते. प्रत्येक चौकारास 200 रुपयाचं पारितोषिक विद्यमान सरपंच बाळूजी पाटील यांच्याकडनं. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक विद्यमान सरपंच बाळूजी पाटील यांच्याकडनं. पण बक्षिसांची खैरात असताना चावे संघ कुठलाही चौकार किंवा षटकावरची आतषबाजी दाखवत नाही. बक्षिसापासून वंचित, आपल्या विजयापासून वंचित चावे संघ. भाऊ पण बक्षिसाच्या नादामध्ये स्वतःचे विकेट मात्र ते गमावत आहेत. बघा, असाही परिणाम होऊ शकते. प्रेक्षकांना काय तर्कवितर्क काढायचा सवय असते. ड्राईव्ह केलेलं आहे, ऑन ड्राईव्ह, लॉगॉनच्या क्षेत्ररक्षक जोपर्यंत येते तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण. नऊ, अजूनही 22 धावा दूर आहे संघ. 7 चेंडू तुमच्याकडे आहेत त्याच्यासाठी शेष. या चेंडूवर मोठा फटका, षटकार या चौकार, सावे संघाला तारणारा. अतिशय वेगवान चेंडू, अपेक्षेपेक्षा जास्त वेगवान आलेला चेंडू. थोडी दुखापत झालेली वाटते तिथे फलंदाजाला. समीकरण आता खूप महाग झालेलं आहे संध्याकाळच्या सत्रात. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग. सर, थोडंसं समीकरण महागलेलं दिसलंय चावा संघाचं. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विकेट गमावली, नाहक बळी दिला, आणि हाच बळी महाग पडला असा विक्रमच्या रूपाने मला असं वाटते, नेहाल आणि विक्रमच्या रूपाने. मी तर म्हणेन भाऊ की जो ते एक झेल सुटला होता बघा काही फलंदाजी करताना, तिथे 3 धावा पण गेल्या, तिथे स्ट्राईक रुटेट पण झाली, आणि लगेच त्याच्या नंतरच्या चेंडूवर षटकार लागला. तिथून सामन्याला कलाटणी मिळाली, तिथून टर्निंग पॉईंट ठरला. मला वाटते सामन्याचं समीकरण त्या चेंडूवर बदललं हा. असं वाटतं. तिथून अवदसा लागली संघाच्या बाजूने.
महापोली संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकर सजवायचं, वेळेचा विलंब न करता ग्राउंडची देखभाल करायची आहे, कारण उद्या आपल्याला अंतिम विजेता संघ कोण ठरतोय आजच्या दिवसाचा, आणि उद्याच्या दिवसातले उर्वरित सामने सगळे खेळवायचे आहेत. फायनलची मॅच उद्याच खेळणार आहे याची सर्व संघटनांनी नोंद घ्यायची आहे. जेवढ्या लवकर सामने खेळवता येतील तेवढा प्रयत्न करायचा आहे, कारण मैदानाची मशागत करायची बाकी आहे. अभी तो खेळ बाकी है. जेव्हा मापोली संघ फलंदाजी करत होते तेव्हा 2 षटकामध्ये 12 चेंडूनंतर फक्त 12 धावा झाल्या होत्या. असं वाटलं नव्हतं की हा संघ 31 धावांपर्यंत पोहोचेल, 30 धावांपर्यंत पोहोचेल. मात्र खरोखरच त्यानंतर एक वादळ आलं आणि शेवटच्या षटकाचा समाचार चांगल्या रीतीने घेतलेला आणि धावांचा डोंगर चांगल्या प्रकारे उभा केला संघ विजयाचे आगेकूच करता वेळी आपल्याला दिसत आहे. तसेच महापोली संघ आपला कुठलाही प्रतिनिधी आतमध्ये जाणार नाही याची दक्षता घ्यायची. निवळीचं प्रेक्षेपण आतापर्यंत लाईव्ह प्रत्येकाच्या मोबाईलवर आहे याची दक्षता घ्यायची. पॅनल्टाईज सामन्यामुळं आपल्याला हार पत्करावी लागली होती आणि पिलंजे संघ विजय ठरला होता याची दक्षता घ्यायची. आपण असोसिएशनच्या नियमाने जल्लोष बाहेर साजरा करू शकता, टाळ्यांच्या गजरात फटाक्याची आतषबाजी बाहेर करू शकता. धन्यवाद. पुढचा चेंडू आणि पूर्ण राग काढलेला आहे आणि जातो हा षटकार. मला वाटते सरपंच यांनी वेळोवेळी केलेली आमंत्रण बक्षिसाचा बहाल आता खरोखरच जिंकण्याचे प्रयत्न करत आहेत सावे संघ. 200 रुपयाचं पारितोषिक अक्षयने पहिलं पटकावलेलं आहे. बक्षिसापेक्षा वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीला आता महत्व आहे. संघासाठी कामगिरी फार मोलाची या षटकाराच्या आतषबाजीने. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता चावे संघाला जिंकण्यासाठी. बघूया अक्षय खरोखरच षटकाराच्या आतषबाजीने प्रेक्षकांचं मन मोहून घेणारा अक्षय. मला वाटते खराब चेंडू डिक्लेअर करतायत का अंपायर बघतायत, आपला निर्णय कळवतायत. खराब चेंडू, एक चेंडू अतिरिक्त धावसंख्येची भर, धावसंख्या होते धसका घेतल्यासारखं 17 वाटतंय. धाव. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू बारगस्त, निर्धाव चेंडू. थांबा सांगतो. आता चेंडू शेष राहिले ते 4 आणि धावा पाहिजेत त्या एक मिनिट. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. मिस टाइम शॉट चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा पूर्ण. अजूनही हृदयाची धडधड वाढते. समीकरण खूपही महाग म्हणता येणार नाही, कारण 3 चेंडू आणि 11 धावांची 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके. दोन मोठे फटके विजय घोषित करू शकतो चावा संघ. बघूया आजचा अंतिम विजेता संघ चावा की महापोली. मात्र प्रेक्षकांच्या मजेसाठी किंवा विरंगुळ्यासाठी या चेंडूवर 2 किंवा 1-2 धावा येणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रेक्षकाला वाटणार नाही का हा चेंडू निर्धाव धावा, कारण प्रेक्षकांना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेले सामने आवडतात. सर या चेंडूवरचा मोठा षटकार प्रेक्षकांचं मनोबल वाढवणार आहे. बघा सर्व काही प्रेक्षकांच्या मनासारखं होत आहे, मात्र इथे मनासारखं होत नाही. फलंदाजाच्या दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात धावचित.
खरोखरच प्रेक्षकांचं हृदय धडधडणारा हा सामना आपल्यास पाहावं असं मिळतो. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असं समीकरण चावे संघाने केलेलं आहे. बघूया निर्णायक चेंडू आणि निर्णायक फटका. शेवटच्या चेंडूवर चावे संघाने षटकार मारला तर 1500 रुपयाचं पारितोषिक विद्यमान सरपंच बाळूजी पाटील यांच्याकडनं. बघूया 1500 रुपयाचं पारितोषिक रवींद्र भाऊ सोनवणे यांच्याकडनं सुद्धा 1500 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी बहाल होणार आहे. बघूया 7 धावा तर एक चेंडूवर होणं खूप मुश्किल आहे. जर गोलंदाजाने काही चमत्कार केला तर केला वाटे चमत्कार. हो हो केलाय चमत्कार. खरोखरच चमत्कार झालेला आहे. वाईट चेंडू खराब चेंडू घोषित केलाय अंपर आणि एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. रवींद्र भाऊ सोनावणे यांचे धडकन अति वाढत आहे असं मला वाटते. 1500 रुपयाचं पारितोषिक सरपंच साहेब विद्यमान सरपंच बाळूजी पाटील आणि 1500 रुपयाचं पारितोषिक रवींद्र भाऊ सोनावणे यांच्याकडनं चाव्या संघासाठी. अरमान यांचा अनुभव थोडासा कमी पडतोय भाऊ. श्याम भाऊ अरमान छोटा खेळाडू आहे वयाचा, अंडर 19चा खेळाडू आहे. त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं होतं. त्याच्यावर या दबाव टाकण्याची टुर्नामेंटसाठी गरज नाही. भव्य दिव्य मंडप शोभा आणि डीजे ची व्यवस्था भगवान सर्व प्रेक्षकांनी उभे राहायचे. टाळ्यांचा वर्षाव. एक चेंडू 6 धावांची गरज. ओ आणि याचबरोबर मापोडी संघ विजयी होतोय. विजयी संघाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. डीजे